सर्वांना नमस्कार. आज आपण चमकुऱ्याच्या पानापासून चमकुऱ्याच्या वड्याची भाजी बनवणार आहात. तुम्हाला तर माहीतच आहे, चमकुऱ्याचे पानं याला आलूचे पाने पण म्हणतात. बघा, चमकुऱ्याच्या पानाची मी पानं कापून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला धुवून घ्यायचे आहे चमकुऱ्याची पानं. चमकुऱ्याच्या पानावर कसंही पाणी बसतच नाही, आपण धुतलं तरी पण पाणी बसत नाही. थोडे पानं सुकले होते हे. आणि मी बघा चमकुऱ्याची पानं धुवून घेतले तर बघू शकता त्याच्यावर पाणी राहतच नाही चमकुऱ्याच्या पानावर. आणि त्यासाठी लागणार बेसन घेतले. बेसनमध्ये आता आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरे, मीठ, हळद आणि मिरची टाकायचं आहे लाल. आपल्या वड्याला पण टेस्ट येते ना मध्ये. मिरची टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि याचं मिश्रण करायचं आहे. बेसनसारखं थोडंसं पातळ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं ग्रेव्ही टाईप करून त्या पानावर व्यवस्थित बसली पाहिजे हे बेसनचं मिश्रण. अशा प्रकारे मिश्रण बनवलेलं आहे आणि अशा प्रकारे पानाला लावून घ्यायचं आहे. आपल्याला हे मिश्रण बनवलेलं चमकुऱ्याच्या पानाला लावायचं आहे. आणि मग पानाला असं हे गोल गोल रोल बनवायचे आहेत. सर्व पानाचे असेच बनवलेले आहेत मी, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा, सर्व पानाला असं रोल बनवलेलं आहे मी सर्व पानाचं. आणि आता मी हे घेतलेलं आहे इडली पात्र, त्यामध्ये पाणी टाकले. माझ्याकडं ते चाळणी नाही वाफायची, त्यासाठी मी इडली पात्रामध्येच ठेवले. तुम्ही ठेवू शकता नसलं तर. हे बघा, अशा प्रकारे ठेवले मी आपल्या चमकुऱ्याच्या वड्या. एकदम सोप्या पद्धतीची आहे ही भाजी, तुम्ही बनवू शकता. आणि अशा प्रकारे ठेवलेले आहेत मी. आणि आता आपण 5 मिनिट याला गॅसवर ठेवूया आणि वाफून घेऊया ह्या वड्याला. आणि बघा, मी गॅसवर ठेवलेलं आहे 5 मिनिटासाठी गॅसवर. 5 मिनिट झाल्याच्या नंतर आपल्याला हे काढायचं आहे. बघा, झाले 5 मिनिट. बघा, आपल्या वड्या झालेल्या आहेत. आता आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि वड्याला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कट करून घेऊ शकता तुम्ही. एका हातात मोबाईल होता, त्यासाठी कट व्यवस्थित झालं नव्हतं. असं कट करू शकता तुम्ही. मी साऱ्याच प्रकारे अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत. तुम्ही तळू पण शकता आणि फोडणी पण देऊ शकता, दोन्ही पण करू शकता भाजी. आणि हे बघा, मी तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. सर्वप्रथम मी कांदा टाकले आणि कांदा कढू द्यायचा. बघा, तेल गरम झालेलं आहे आपलं. थोडंसं हलवायचं. आता आपण लसूण आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट टाकायची. बघू शकता तुम्ही, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली मी. एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी. आता आपल्याला जिरे टाकायचे आहेत. नंतर मीठ टाकूया आपण. बघा, मीठ टाकलेलं आहे मी. आणि आपण वड्यामध्ये आधीच मीठ टाकलेलं होतं, त्यासाठी मीठ कमी टाकले मी. आता मिरची टाकायचं आहे आपल्याला. हळदीचा वापर केले नाही, हळद वड्याच्या वेळेस टाकले होते. आणि मी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला वड्या टाकायच्या आहेत चमकुऱ्याच्या. असं टाकायचं चमकुऱ्याच्या वड्या. खूप छान होते अशी वड्याची भाजी, तुम्ही नक्की करून बघा. आणि तळू पण शकता आपण अशा वड्या. आणि मिक्स करायचं आहे आता हे तेलामध्ये वड्याला आपल्याला. आणि पाणी अजिबात टाकायचं नाही. वरून शेंगदाण्याचं कूट टाकत आहे मी. थोडं चव होते, छान लागते शेंगदाण्याचं कूट टाकल्यानं वड्या. आणि पाणी टाकायचं नाही आपल्याला अजिबात. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट टाकून. आणि आपल्याला 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे वड्याला पण. अरे, विसरलेच होते, कोथिंबीर टाकायची आहे. वरून कोथिंबीर टाकून मग 5 मिनिटासाठी ठेवत आहे वाफायला, बघू शकता तुम्ही. आणि आपले 5 मिनिट झालेले आहेत. बघा, आपल्या वड्या तयार आहेत. एकदम छान दिसत आहेत. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कशी वाटली वड्याची भाजी?
आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. ही एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण बनवू शकता. तुम्ही पण बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली वड्याची भाजी, आणि तुम्ही पण घरी ट्राय करून बघा.